आता आम्ही खारवारवाडा जे वैद्यवस्तीनंतर जो येणारा जो रस्ता आहे हे पुलाच्या कामानिमित्त इथं आलो होतो. तर ते पाहणी करण्यासाठी आम्ही इथं पोचलेलो आहे आणि त्या पद्धतीनं जे खारवारवाड्यामध्ये आलेलो आहे तो जो पूल केलेला तयार चालू काम आहे तो पूल पूर्ण वाहून गेलेला आहे. रस्ता पूर्ण ह्याच्यामधनं वाहून गेलेला आहे आणि ह्या रस्त्यामधून जवळजवळ 70 ते 80 विद्यार्थी इथून मानकरवाडी हायस्कूलला शाळेला जातात. अशा पद्धतीने त्या मुलांनी जाण्या येण्याचा जीव धोक्यात घालून त्या मुलांना शाळेत जावं लागतं. तर त्या मुलांना भविष्यात धोका होऊ नये म्हणून ज्या कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी ह्या रस्त्याचं कामाची पाहणी करून लवकरात लवकर हा रस्ता कामाला यावा. आता सध्याला ह्या पुलाचे काम बंद आहे आणि तुम्हाला आता हे पाहायला भेटतच असेल की ही पूर्ण वड्यातूनच रस्ता जात असल्यामुळे पूर्ण पाणी वाहून गेलेलं आहे, रस्ताही वाहून गेलेला आहे. 70 ते 80 विद्यार्थ्यांचे फार नुकसान होते कारण त्यांची आत्ताच नव्याने शाळा चालू झालेली आहे. एक्सप्रेस न्यूजसाठी गजानन टिंगरे, इंदापूर. आता आपण खारवारवाडा या ठिकाणी आलेलो आहे आणि तो पूल मानकरवाडीला हायस्कूलला जो जातो मुलं वगैरे जातात ते पूल इथून वाहून गेलेला आहे आणि रस्त्याचं पण वाहूनच गेलेला आहे. तरी आता जे आपण शेतकऱ्यांना जो आत्ता जाण्यासाठी मार्ग कुरवलीहून जावा लागते त्यासाठी आम्ही त्यांची मुलाखत घेत आहे. आता सध्या आम्ही मच्छिंद्र बांधाशी आलो आहे. मानकरवाडीत राहायला असल्यामुळे माझी शेती मोहितेवाडी हद्दीत आहे. मला कुरवलीहून ते 7 ते 8 किलोमीटरवरनं यावं लागते आणि मला शेतीच्या धंद्याशिवाय दुसरं काय नोकरीचं पद नाही काय नाही. तर माझी शेतीची खूप नुकसान होते रस्त्याअभावी. तर त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी. का तर मी आज शेतीत नाही आलो तर माझं काय जीवन चालेल. तसेच आपण आता जो इथं वाड्याच्या संदर्भात जे बोलणार आहे, इथं जी रस्ता वाहून गेला आहे त्याच्या संदर्भात आणखीन ग्रामस्थ बोलणार आहे. हा रस्ता वैदवाडी, कर्दनवाडी, मोहितेवाडी, मानकरवाडी, पवारवाडी आणि उद्धट हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतला 196 नंबरचा रस्ता आहे. तर संबंधित रस्ता हा गेले 3 वर्षापासून प्रलंबित होता. तर मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही पाठपुरावा केल्यानंतर ह्याची विचारणा केली तर कुठल्याही प्रकारच्या नोंदी नव्हत्या किंवा कुठल्याही नाही, फक्त रस्ता मंजूर झाला असं सांगितलं होतं. तर समस्त तरुण मंडळींनी किंवा वयस्कर लोकांनी आम्हाला साथ देऊन आम्ही याच्यावरती एक मोठं 400-500 लोकांचं चिखली फाट्यावरती आंदोलन केलं होतं. त्याचा पाठपुरावा करून नंतर प्रशासनाने पत्रव्यवहार करून हा रस्ता मंजूर केला. तर संबंधित रस्ता अशा प्रकारे चालू आहे की जिल्हा मार्गाचे जे रस्ते आहेत ना त्याच्यापेक्षा पण निकृष्ट दर्जाची कामं इथं चालू आहेत. संबंधित वेळोवेळी सचिन बोदे साहेब आहेत त्यांना फोन करून विचारणा केली तर ते उडवाउडीची उत्तरं देतात. त्यांच्यावरती कुलकर्णी साहेब आहेत पुण्याला, त्यांना पत्रव्यवहार झाला, मेल झाला, त्याच्या पत्रव्यवहाराच्या सगळ्या कॉपीज आमच्याजवळ आहेत. ते कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत. का तर ठेकेदार साहेब किंवा वरचे साहेब हे सगळे एकाच ताटात जेवाय बसले, त्याच्यामुळे कोण कोणाचं ताट ओढून कोण कोणाचं कमिशन घेणार नाहीये. त्याच्यासाठी हा संपूर्ण रस्ता हा जो आपण उभा राहिलोय तो संपूर्ण वड्यामध्ये रस्ता आहे. वड्याची रुंदी 100 फूट आहे. ऍक्च्युअल 10 ते 15 फूट वडा राहिला आहे आणि ह्यात जवळजवळ 70 गावांचा पाण्याचा फ्लो येतो नदीपर्यंत जाण्यासाठी. हे गावापर्यंत पाणी वरती जातं. हे डांबरीकरण जरी झालं तरी टिकणार नाहीये. संबंधित अधिकाऱ्याला जाऊन जरी विचारणा केली तरी ती उडवडीची उत्तरं देतात, कुठलाही रिस्पॉन्स देत नाहीत. सरळ सांगतात हा ठेकेदार अजितदादाचा आहे, हा खत्री आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आम्हाला बिलाला अडचण नाही, आम्ही बिल काढून मोकळं झालेलं आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही रस्ताच करणार नाही इथून पुढे. हा आता हे ब्रिज झालेला आहे, हा ब्रिज पाडून ठेवलाय. इथून हायस्कूलवरती मुली शाळेला जातात 60 ते 70 मुली. कुठून जाणार इथून? मुलांची आता जी जाण्याची सोय कशी केलेली आहे आता इथून कुरवलीला जावं लागतं 4 किलोमीटर आणि तिथून 4 किलोमीटर, म्हणजे हा लिटरली अर्धा किलोमीटर वरती जी हायस्कूल आहे त्याच्यासाठी 8 किलोमीटरचा वळसा घालून मुला मुलींना शाळेसाठी जावं लागते. फक्त प्रशासनाच्या नाकारत्यामुळे हा पूल पडल्याला जवळजवळ 3-3.5 महिने झाले. वेळोवेळी सांगण्यात आलं साहेब जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस जर आला तरी हे पुलामध्ये लोकांचे दळणवळण सगळं हे होईल. दूध आणि कृषी सेवा केंद्र ह्याचं सगळं दळणवळण मानकरवाडीमध्ये आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला जर असा वळसा घालून तिथं जायचं म्हणलं तर ते शेतकऱ्यांचं तर नुकसान आहेच आहे. आणि आता हे पाणी चाललंय, इथून कसा माणूस जाणार पलीकडे? आणि रस्त्याची दुरावस्था इतकी वाईट आहे, कमीत कमी 7 मीटरचा तरी रस्ता पाहिजे. 5.5 मीटर 6 मीटरचे रस्ते गेलेत. ह्या रस्त्याला 6 विहिरी आहेत. 6 विहिरींना संरक्षण कठडे बिलकुल नाहीत.
जर त्याच्यामध्ये एखादं दगवलं तर त्याची कोण जबाबदारी घेणार? तुम्ही ज्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस गेले की कठडे बसवण्यासाठी, त्यावेळेस त्यांचं उत्तर काय आलं तुम्हाला? नाही, त्यांच्याकडून उडवडीची उत्तरं येतात की ते आमच्या प्लॅन एस्टिमेट मध्ये नाहीये, आम्ही त्याच्याची सेपरेट तरतूद करू, रस्ता होऊन द्या आधी मग बघू, अशी फक्त उडवडीची उत्तर आहे, दुसरं काही नाही. आणि रस्त्याची क्वालिटी इथून पुढे तर आहे ना पवारवाडीपर्यंत अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे, अतिशय निकृष्ट. म्हणजे त्याचे जे थर असतात, खडे असते, ते काही नाही, हाताने डांबर निघतं. ह्याच्यावरून कळलं पाहिजे ना काय क्वालिटी आहे ती. अशा पद्धतीनं जे वैदवाडी जे ते मानकरवाडीपर्यंत जो रस्ता गेलेला आहे, तो गावकऱ्यांचं कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्त्याचं काम दुरुस्त करावं. 7 विहिरींना कठडे बांधून द्यावे. हे गावकऱ्यांनी ह्याच्या अगोदर बी मोर्चा काढलेला आहे. शासनाने पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पुरेपूर लक्ष घालून लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांची आणि गावकऱ्यांची सोय करावी. मी संजय कदम. हा जो वड्याचा परिसर आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी कॉन्क्रीटकरण रोडचीच आवश्यकता होती, परंतु इस्टिमेटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये कॉन्क्रीटकरण रोड घेतलेला नाही. हा रस्ता केला तरी तो इतका टिकल असा या पावसाच्या किंवा पाण्याच्या फ्लोमुळं ह्याची शक्यता सांगता येत नाही. तसंच इस्टिमेटमध्ये दिल्याप्रमाणे सुद्धा त्यांनी इलेक्ट्रिक पोल, डीपीज जे शिफ्टिंग आहेत ते एकही पोल शिफ्टिंग केलेलं नाही. त्याचबरोबर जो रस्ता झालेला आहे वैदवाडी ते नलवडी वस्ती मारुती मंदिर एवढा अंतराचा रस्ता आणि खारवाडा मोहितेवाडी वड्यापासून ते पवारवाडीपर्यंत हा जो रस्ता झालेला आहे तो इस्टिमेटच्या प्रत्येक लेअरप्रमाणे हा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जात झालेलं आहे. आणि जे लेअर टाकलेले आहेत ते लेअर संपूर्ण ताकदीनिशी पूर्ण टाकलेले नाहीत. ज्यावेळेस त्यांना रस्त्याच्या इस्टिमेटमध्ये त्यांना 5 लेअर दिलेले आहेत, 5 लेअरमधले त्यांनी 2 लेअर टाकले, त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर डांबर हातरून दिले. जणू काही बायका दारातनी शेणसाडा घालतात असं डांबर इसकडलंय आणि त्याच्यावर रोलर फिरवून त्यांनी हा रस्ता निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. यांना वरिष्ठाचा कोणाचा तरी हात असल्याशिवाय इतक्या चुकीच्या पद्धतीने रस्त्याचं काम होणार नाही असे ग्रामस्थांमध्ये म्हणजे आमच्या स्वतःमध्ये बी समक्ष चर्चा चालू आहे. तरी या रस्त्याला आम्ही कॉन्ट्रॅक्टरला, त्यांच्या सुपरवायझरला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी ग्रामस्थ हे फोन करतात. सदरचा रस्ता हा गेली 2-3 वर्ष लोकांनी संघर्ष करून आंदोलन करून हा रस्ता मंजूर झालेला आहे. त्याची दखल त्यावेळेस घेतली गेलेली आहे. तरीसुद्धा साधारणतः 6,35,00,000 रुपयाचा हा रस्ता आहे. हा 6,35,00,000 इस्टिमेटप्रमाणे रस्त्याचा दर्जा बघितला तर कोणीही अधिकारी आला किंवा कुठलाही तपासणी इंजिनियर किंवा त्या लेवलचा वरिष्ठ अधिकारी आला त्यांनी तपासणी केली तर ह्या रस्त्याच्या एकाही लेअरचा जो जाडी किंवा त्याचा जे फिटनेस आहे तो त्या इस्टिमेटप्रमाणे दिलेला नाही. आता आपण बघायला गेलं तर कुणी आपण वरिष्ठ अधिकारी येऊन चेक करू शकता. 4 बोटाच्या पुढे डांबराचा लेअर नाही. 4 बोटं आणि रुंदीच्या बाबतीत बी तेच परिस्थिती आहे. कुठल्याही पुलाच्या बाबतीत त्यांनी काम व्यवस्थितरित्या केलेलं नाही. पुलाचे कठडे चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहेत, विहिरींना संरक्षण कठडे बांधलेले नाहीत आणि रस्ते साईड पट्ट्या टाकलेल्या आहेत. त्या साईड पट्ट्याला मुरुम भरलेला आहे. तो मुरुम अगदी हलक्या स्वरूपाचा भरलेला आहे, मातकट स्वरूपाचा. त्याच्यामुळं सदरच्या कामाची चौकशी होऊन त्याच्यावर एखादी समिती वगैरे नेमून परत वरिष्ठ लेवलनी त्याचं रिएस्टिमेट करून परत त्या रस्त्याचं काम चालू करावं अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे. अशा पद्धतीनं ग्रामस्थांनी वेळोवेळी त्यांना विनंती केलेली आहे शासनाला. कॉन्ट्रॅक्टदार त्यांनी जे पाठपुरावा केला आहे, त्यांनी डॉक्युमेंट सगळे काढलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी जे इथं निष्कृत दर्जाचं ज्या लेवलचं जे काम झालेलं आहे त्या पद्धतीने झालं नाही. लवकरात लवकर 70 ते 80 विद्यार्थ्यांचं खूप जाण्याचा हाल होत आहेत आणि शेतकऱ्यांना स्वतःचं दूध उत्पादन जे आहे ते सुद्धा घालण्यासाठी यांना रोड नाही. तर आता जर इथून पुढं शासनाने किंवा यांनी निर्णय नाही घेतला तर ह्याच्यानंतर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येईल असं गावकऱ्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. एक्सप्रेस न्यूजसाठी गजानन टिंगरे, इंदापूर.